hoping to sweep. But let me start with Anand and Baramati. Anand, I know people have been filtering into vote all morning. A lot of people you've been speaking to are insisting that there is no family fight, but it is a family fight. What's going on? What are people saying? Yeah, Rishabh, look, since morning we have been in Baramati and we saw that how people over here, they are clearly completely divided on whom to vote, and definitely development is one of the reasons that they have come out to vote early in the morning. And joining me is a lady who has come out in the morning and she has just voted in the polls over here in the Maharashtra Assembly polls. The slogan that has been given by the Election Commission that पहले मतदान फिर जलपान. So we will try to speak to her and understand what were the issues that brought her early in the morning at the polling booth. मैम आपका नाम? संध्या काटे, संध्या राहुल काटे. मुद्दा क्या रहा चुनाव में, चूंकि पहले मतदान फिर जलपान और आप सुबह सुबह आ गए यहाँ पर मतदान केंद्र पे? हाँ, पहले मतदान फिर बाकी काम. तो मुद्दे क्या थे, आपके मन में क्या चल रहा था? क्या हमारे गांव का जो विकास हुआ है उस पर हमें गर्व है और उसी का ही हम सोचेंगे, उसी के बारे में. Okay, hang a thought because Sharad Pawar is speaking now. Listen. अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या वशात आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्राचं मतदान 67% आसपास होतं आणि नॉर्थ ईस्टमधली लहान राज्य ही 70, 75, 80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्रानं टक्केवारीमध्ये मागे राहणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या, पण मतदान करा. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुठेतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत. हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होतं, पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठं छोटे शक्यते होतात, नाही असं नाही, पण यावेळी थोडंसं त्या जादा दिसल्या, पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. काल रात्री उशिरा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं आली आणि त्या नावांच्या ऑडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावरती बिटकॉईनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक IPS झाले पण जॉईन न झालेले IPS आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते. ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय, याची नोंद तरी कशाला घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घेण्याची आवश्यकता नाही. भाजपनं फार त्याच्यावर केंद्रीय पातळीवर पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या. ते असं असं भाजप आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कॅम्पेनकडं बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होते. यापेक्षा अधिक त्याचा मला भाष्य करायचं नाही. 23ला काय रिझल्ट असेल, 23ला काय नतीजे येतील? आज मतदानाची प्रक्रिया पार पडली, काय नेमकं 23 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय? असं दिसतंय की इथं सत्ता परिवर्तन होईल. लोक बदल अपेक्षित करतात. मतदानाचा निर्णय त्या संदर्भात घेतील असं मला फायनल दिसतं. अंदाज काय साहेब? काल विनोद तावडेंच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला, भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं होतं असं ठाकूर म्हणताय.
असं आहे की त्याची फॅक्शन फुलशन मला माहिती नाही. तुम्ही जी काही माहिती दिली ती बघितली, पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही, कारण ज्यांच्याबद्दलचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच वर्ष ओळखतो, त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय मी भाष्य करणार. तुमचा अंदाज किती जागा येतील? जागा किती अपेक्षा किती असतील? आहे साधारण? असं तुम्ही इतकं फिरला, मी काही ज्योतिषी नाही आहे, पण मला चित्त असं दिसतंय की बहुमत मिळावं. 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात, आणि बारामतीत काय रिझल्ट असेल? माझ्या मते त्यांनी खरं सांगायचं जे 270 280 सांगायला पाहिजेत, असे 150 सांगणं चुकीचं. 100 किती? 170 नाही, 170 येतील जागा. अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांनी एक पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं, ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय, त्यांनी खूप सहन केलं असं त्या पत्रात. असं माहिती अन्याय काय झाला म्हणजे उपमुख्यमंत्री ते आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे. ही चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाली. योगेंद्र पवार हा तर तरुण मुलगा उभा आहे, तो कशातच काही नाही, त्यामुळे अन्याय कसा झाला कोणाकडे? मग तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का मग? कशासाठी? कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही, त्यांना तुम्ही म्हणजे रेवंत रेड्डी सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रिपद दिलं नाही, जे अजित पवारांना कायम दिलं. ते सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी चौथ्यांदा संसदेत पाठवलं, याच्यातच समाधान आहे. म्हणजे तुमच्याकडे लाडका पुतण्या योजना होती. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचीच आवाज येते असं अजित पवार म्हणतात. असं आहे की आपण कोणत्या पातळीवर जावं तिथे त्रासवे सुद्धा पाहिले जात नाही, हे लक्षात घ्या. सर, आज आपने मतदान किया है, यहाँ पे क्या कहना है सर, लोगों से क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का क्या परिणाम क्या करना, होगा? दूसरा क्या करना? ये लोगों ने ये फतिया में शामिल होने की आवश्यकता है, और मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के मतदाता भारी संख्या से इसमें शामिल हो जाएंगे, शांति से मतदान हो जाएगा, और 23 तारीख के बाद ये देश के सामने आएगा कि राज चलाने की जिम्मेदारी वो किसके ऊपर देते हैं. सर, कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास. बीजेपी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है. जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीनों से, और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना ये ओनली भारतीय जनता पार्टी कर सकती है. सर, एनडीए की सरकार बनाने की कितनी संभावना है? Okay, you speaking to you listening to Sharad Pawar. Ladies and gentlemen, I've interviewed him several times. He went through oral cancer about 20 years ago, so had large part of his teeth removed. So which is why sometimes I can't hear him very clearly. But I promise you, he is in his 80s. He's outlasted many people who are no longer with us or have retired from politics. And his mind is really, really sharp still. So even though if you can't understand exactly what he's saying, pay attention to what he's saying. In this case, saying that he's expecting 70